मग श्रवण करत असताना आदरातिथ्ययुक्त आपण श्रवण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. कालच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 105 क्रमांकाची लीळा आपण श्रवण केली. महत्त्वपूर्ण लीळा चरित्रातील आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केली. आजच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 106 क्रमांकाची लीळा आपण या लीळेपासून सुरुवात करणार आहोत अनुक्रमे. तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. यं ब्रह्म बाळं भुवनशनाळं संसार मायामतिमोहजाळं यशो विशाळं शिशुपाळकाळं गोविंद बाळं मनसा स्मरामि गोविंद बाळं मनसा स्मरामि तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत हो. उत्तरार्ध लीळा क्रमांक 106. भट्टा पातलेपण अनुवादू. भट्टवासांना पातलेपणाचा अनुवाद या ठिकाणी केलेला आहे. काय प्रकार आहे सविस्तरपणे आपण लीळेमध्ये पाहूयात. एकुदी गोसाव्याची दर्शना ब्राह्मणो एकू आला. एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांच्या दर्शनाकरता एक ब्राह्मण आलेला आहे. आणि आला असताना गोसाव्यासी दंडवते घातली श्रीचरणा लागला. आल्यानंतर आदरातिथ्ययुक्त विनम्रतेने त्या ब्राह्मणाने स्वामींना साष्टांग दंडवत घातले. स्वामींच्या श्रीचरणावरती नतमस्तक झाला. नावेक गोसाव्यापासी बैसला होता. थोडा वेळ स्वामींना दंडवत करून श्रीचरणावरती डोकं ठेवून थोडा वेळ स्वामींच्या जवळ बसलेला होता विनतकंदर होऊन. मग गोसावी तयासी पाठवणी दिधली. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी त्या ब्राह्मणाला पाठवणी दिधली म्हणजे पाठवलेला आहे. पाठवतात की आता जा. ते निघता अपार दुःख करू लागले. आणि मग तो ब्राह्मण जेव्हा स्वामींच्या सान्निध्यातून जात असताना बराच वेळ तिथे बसला स्वामींच्या जवळ. स्वामींची 32 लक्षणी मूर्त असणारी ती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या श्रीनेत्रांमध्ये डोळ्यांमध्ये त्याने साठवलेली आहे. परमेश्वराविषयी आवडी निर्माण आहे अंतःकरणामध्ये. आणि मग निघत असताना त्याला फार दुःख होऊ लागले की आपण देवाच्या सान्निध्यामधून दूर चाललेलो आहोत. आणि म्हणून त्याला दुःख होऊ लागलं. मागुते गोसाविया ते पुस्ती मागुते पुस्ती. मग निघाले. ज्याप्रमाणे आपण घरामधून कुठे गेल्यानंतर आपण जर चालल्यानंतर आपण म्हणतो येऊ का आता, येऊ का मग, येऊ का मग, असं आपण विचारतो, असं बोलत असतो. त्या पद्धतीने तो ब्राह्मण जेव्हा निघाला त्याला दुःख अंतःकरणामध्ये दाटलेला आहे की आपण देवाच्या सान्निध्यातून चाललेलो आहोत. आणि म्हणून असं दुःख त्याच्या अंतःकरणामध्ये झालेलं आहे. मग तो ब्राह्मण पुनश्च देवाला म्हणतो, देवा आता येऊ का, जाऊ का, येऊ का आता, असं पुनश्च तो विचारतो. आणि मग विचारल्याच्या नंतर मग निघाले. मग भट्टोबासी म्हणितले. भट्टोबासांनी हे सर्व दृश्य पाहिलेलं आहे. आणि भट्टोबास जिज्ञासक आहेत. आणि जिज्ञासक असणारे भट्टोबास देवाला प्रश्न विचारतात. जी जी ऐसी ऐसे दुःख ऐसे यासी दुःख जी जी यासी ऐसे दुःख उपजताय आम्हा कानुपजे जी. मग भट्टोबासांनी जिज्ञासकपूर्वक त्या ठिकाणी परमेश्वराला प्रश्न विचारला, देवा आम्ही इतक्या दिवसापासून आपल्या सान्निध्यामध्ये आहोत. आपण आम्हाला नित्यनेमाने ज्ञान निरूपण करता. आम्हाला थोडं बहुत तुमच्या सान्निध्यात राहून उजळतीसुद्धा निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयी देवाविषयी इतकं दुःख नाही. परंतु या
व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये इतकं दुःख का, आम्हाला का दुःख असं निर्माण होत नाही, असं परमेश्वराला श्री भट्टोबासांनी प्रश्न केला. सर्वज्ञे म्हणितले यासी पातले पण नाही, तुम्हासी पातले पण असे, ऐसे सांगितले अंक. आणि मग किती मोजक्या शब्दामध्ये स्वामींनी उत्तर दिलं. स्वामी म्हणतात, अरे बाबा, या ब्राह्मणाला पातलेपण आहे आणि तुमच्या ठिकाणी काही पातलेपण, तुम्हासी पातलेपण असे म्हणजे तुम्हाला पातलेपण आहे आणि याचे पातलेपण नाही. म्हणजे आता समजा उदाहरणार्थामध्ये आपण उदाहरण घेतलं पाहिजे समजण्याकरता, म्हणून एक उदाहरण सांगेल तुम्हाला. उदाहरणार्थामध्ये आपल्याला आवड असते एखाद्या पदार्थाविषयी, एखाद्या वस्तूविषयी. समजा थोडक्यामध्ये आपण गाडी धरू, आपल्याला आवड आहे की आपण गाडी घेतलीच पाहिजे, आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून इच्छा असते. मग आपण ती गाडी घेतो, कशी का असेना काही का असेना करून प्राप्त करतो. आणि जेव्हा आपण ती गाडी घेतल्याच्या नंतर तिला मग आता मनामध्ये आवडी असते त्या गाडीविषयी, म्हणून तो भरपूर दिवस जपतो त्या गाडीला, महिना 2 महिने. परंतु थोडीशी रोज ती गाडी चालून मग कंटाळा आला, बोर झाला की मग वाटतं नको गाडी. मग काय, आवडी कमी होते. त्या पद्धतीने भट्टोबास सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांच्या सान्निध्यामध्ये आहेत. भट्टोबासांच्या ठिकाणी पातलेपण आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत म्हणतात, यासी पातलेपण नाही, तुम्हासी पातलीपण असे. म्हणजे तुमच्या ठिकाणी आम्ही आहोत, तुम्ही आमच्या सान्निध्यामध्ये आहात आणि रोजच आम्हाला पाहत, तर तुम्ही जरड झालेले आहात. आणि तो जो आहे तो कोमळ आहे, तो आज आमच्या ठिकाणी आला, आमचे दर्शन घेतलं आणि मग त्याच्या अंतःकरणामधली आवडी नाहीशी झालेली नाही आहे. त्याला म्हणच आहे ना, रोजचं मरण त्याला कोण रडं. म्हणजे त्या पद्धतीने एक उदाहरणार्थामध्ये सांगितलं मी की त्या पद्धतीने भट्टोबासांना स्वामी म्हणतात की तुम्ही रोजच सोबत आहोत, समवेत आहोत, म्हणून तुमची जी आवडी आहे तुमच्या ठिकाणी असं दुःख निर्माण होत नाही. परंतु त्यांच्या ठिकाणी ते नित्यनेमाने आमच्या सान्निध्यामध्ये नाहीत आणि म्हणून त्यांना दुःख निर्माण होतं. असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भट्टोबासांना प्रत्युत्तर दिलं. थोडक्यामध्ये ईश्वराजवळ होते म्हणून यांना दुःख नित्यनेमाने होत नव्हतं. आणि ईश्वराच्या सन्निधानामध्ये असल्यानंतर दुःख निर्माण होतंच की देवा, आम्हाला सोडून तुम्ही उत्तरापंथी गेलात. आता आपण दुःख करत असताना, स्मरण करत असताना कसं करत असतो की देवा, आम्ही दैवहीन भाग्यहीन आहोत, आम्हाला आपलं सान्निध्यान लाभलं नाही, आम्ही तुमच्या सान्निध्यानामध्ये येऊ शकलो नाही, परंतु देवा आम्हाला भेट होईल का, आम्हाला आपण भेट द्याल का, अनेक भक्तगणांचा आत्मउद्धार आपण केला, तसा आमचा आत्मउद्धार कराल का, अशी खंत निर्माण करून असं दुःखपूर्वक त्या परमेश्वराच्या लीळायुक्त आपण स्मरण केलं तर ते लेखी लागतं आणि मग आपल्याला परमेश्वराचं सान्निध्य प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून देवाविषयी ओलेनी गुणे दुःख करणे म्हणजे काय की ओलेनी गुणे परमेश्वरासाठी स्मरण करणे. ओले गुणे म्हणजे दुःखपूर्वक डोळ्यातून अश्रू ढाळत त्या लीळा आठवून चिंतनपूर्वक, आवडीपूर्वक, प्रेमपूर्वक, भावपूर्वक त्या ठिकाणी परमेश्वराचं स्मरण करणे. असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने या ठिकाणी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत पंचगंगा अनुवादू ही लीळेची आदी आहे. मग ही लीळासुद्धा सविस्तरपणे आपण श्रवण करूयात. पंचगंगा अनुवादू दे गावीचा एकू ब्राह्मणो तया ते 5 कन्या. आणि पंचगंगा म्हणजे स्वामींनी हे नाव ठेवलेलं आहे. हा एक दे गावचा एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या 5 मुली होत्या. त्या 5 विधवा, त्या 5ही मुली विधवा. विधवा म्हणजे उदाहरणार्थामध्ये त्यांच्या पती जे आहेत, धव या शब्दाचा अर्थ पती. जसा आपण केशवा, माधवा असं नाव उच्चारतो. माधव म्हणजे काय, पती, मायेचा अधिपती. त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी विधवा, विधवा म्हणजे त्यांचा जो पती आहे, विगत पती
म्हणजे विधवांचा तो पती, म्हणजे त्या मुलींचा पती जो आहे त्या पतीला देवआज्ञा झालेली आहे. 5 मुलींच्या पतींना देवआज्ञा झाल्यामुळे या ज्या मुली आहेत त्या ब्राह्मणाच्या साहजिक आहे विधवा झाल्या बिचाऱ्या. आता पती नाही आणि म्हणून कुणाच्या आश्रयाने जगणार. आपला बाप होता तो ब्राह्मण, त्याच्याच आश्रयाला येऊन त्या राहतात. म्हणून तया ते पंचरांडा आला पंचरांडा गेला ऐसे म्हणती. आता त्या मुली साहजिक आहे बापाच्या जवळ येऊन राहतात, माहेरामध्ये येऊन राहतात. आणि राहिल्याच्या नंतर गावातील समाज हा अशा प्रकारचा असतो, लक्षात घ्या. समाज चांगलंही केलं तर नावच ठेवतो आणि वाईटही केलं तर नावच ठेवतो. हा समाजाचा नेम आहे. म्हणून कुत्ते भुके हजार हत्ती चले बाजार, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण खऱ्या तत्त्वज्ञानाकडे, खऱ्या धर्माकडे, देवाकडे, आपल्या आत्मोद्धाराकडे आपलं लक्ष केंद्रित जर आपण खऱ्या अर्थाने केलं तरच मग आपला आत्मोद्धार आहे, तरच आपलं यथोचित प्रकारे आपल्या जीवनाला अर्थ आहे, अन्यथा नाही. लक्षात घ्या, या व्यक्तीला त्या गावामध्ये ज्या ब्राह्मणाला ज्याच्या 5 मुली विधवा होऊन घरामध्ये आहेत त्या ब्राह्मणाला लोक टीका करतात. काय म्हणतात पहा, त्याचं नावच त्या लोकांनी पाडलो की पंचरांडा आला पंचरांडा गेला. तो आल्यानंतर म्हणायचे या पंचरांडा हो, या पंचरांडा हो. अशा प्रकारे पंचरांडा आत्ताच गेला अशा प्रकारे ते शब्द उच्चारायचे काही समाज लोक, गावातील लोक. ऐसे म्हणती तो तेने तो ब्राह्मणू जळे, अशा प्रकारे ते गावातील लोक त्याला बोलायचे ना, अशा प्रकारचे शब्दार्थ उच्चारायचे. आणि साहजिक आहे एखाद्या व्यक्तीला जर असं वारंवार त्या दुःखाविषयी जर आठवण करून दिली आणि वारंवार जर त्याला टोकल्या गेलं तर त्या व्यक्तीच्या अंतःकरण दुखतं, जळतं. स्वामींनी सुंदर अशा प्रकारे सांगितलेलं आहे की अंतःकरण कुणाचं दुखवता कामा नये. अंतःकरण दुखवल्याने चलद्रुपाचे लेप लागतात. अंतःकरण दुखवता कामा नये. मोक्षाची चाड त्याने मुंगिये विरून चिंतावे. मोक्षाची जर ज्याला आवड आहे, आस आहे, ज्याला चाड आहे की मला मोक्ष व्हावं, मला परमेश्वर व्हावा, तोची व्हावा, तोची भेटावा, तो देव मला व्हावा, अशी जर ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना आहे, अशा व्यक्तीने कधीही कुणाचं वाईट चिंतन केलं नाही पाहिजे. कुणाचं काय मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन केलं नाही पाहिजे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत सांगतात. आणि इथे तर एका ब्राह्मणाचं अंतःकरण या ठिकाणी समाज दुखवत होता की पंचरांडा आला आणि पंचरांडा गेला असं म्हटल्याच्या नंतर त्याचं अंतःकरण फार दुःखिस्त व्हायचं. तो व्याकुळ व्हायचा, एकांतामध्ये जाऊन रडायचा, दुःख करायचा. परंतु काय करणार, बिचारा सहन करत होता. मग तो एकुदी गोसावियाची दर्शनाला, आणि मग तो एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांच्या दर्शनाला आला. आणि सर्वज्ञे म्हणितले भट्टो तुमची पंचगंगा निकेनी असती. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या समोर तो आलेला आहे, थोड्या अंतरावरती उभा आहे, आणि तेव्हा स्वामी आसनस्थ बसलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत, दयाळू कृपाळू कनवाळू असणारा तो परमेश्वर दयानिधी आहे. ते म्हटलेलेच आहे एका सुभाषितकाराने काव्यरचनेमध्ये, भजनामध्ये पहा, जगी एक चितो दयावंत, जगी एक चितो दयावंत, माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत. जगी एक चितो दयावंत, जगी एक चितो दयावंत, माझा चक्रधर भगवंत, माझा चक्रधर भगवंत. दयावंत जगामध्ये कुणी असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंता वांचून दयावंत कुणी नाही आहे. आणि म्हणून त्या श्री चक्रधर प्रभू भगवंताला आम्हाला शरण जाता आलं पाहिजे. लक्षात घ्या, दयानिधी दयावंत असणारा तो परमेश्वर जेव्हा तो ब्राह्मण येऊन काही अंतरावरती उभा आहे तेव्हा मात्र परमेश्वर म्हणतात का हो, तुमची या पंचगंगा निकेनी असती, म्हणजे तुमच्या पंचगंगा ज्या मुली आहेत, स्वामींनी लोक काय म्हणायचे पंचरांडा,
तर स्वामींनी उद्गार शब्द, किती सुंदर शब्द उच्चारले, पंचगंगा. गंगा म्हणजे पवित्र. तुमचे पंचगंगा कशा आहेत असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने उच्चारलं. सुंदर अशा त्याला संबोधलेलं आहे. देव म्हणतात तुमच्या पंचगंगा कशा आहेत, चांगल्या आहेत का असं विचारतात. क्षमा वार्ता. जी जी निवाला जी, तो ब्राह्मण लगेच देवासमोर हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा अंतकरण निवाल. मी माझ्या अंतकरणामध्ये फार आनंद निर्माण झाला देवा, सुखावलो मी, अशी प्रार्थना तो देवाला करतो. निवालो जी निवालो, ऐसे माती कहूनी न म्हणे जी. अशा प्रकारचा शब्द मला कुणीही आतापर्यंत उच्चारला नाही, परंतु आपण मात्र उच्चारला. माझं अंतकरण मात्र आता प्रफुल्लित झालेलं आहे. अशा प्रकारे देवाला तो म्हणतो. माते पंचरांडा वांचोनी अळविती ना जी. मला गावामध्ये पंचरांडा या शब्दाव्यतिरिक्त कुणीहीच हाक मारत नव्हतं, परंतु आज मात्र तुम्ही मला हाक मारली देवा, मी निवालो. अशी प्रार्थना, असं उद्गार शब्द त्याच्या अंतकरणातून निघाले. मग आले दंडवत केली श्रीचरणा लागले, मग नावेक गोसावी आपासी बैसले होते. मग गोसावी पाठवणी दिधली अंक. अशा प्रकारे मग तो ब्राह्मण स्वामींच्या जवळ आला, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, श्री चरणावरती नतमस्तक झाला आणि मग थोडा वेळ स्वामींच्या जवळ बसला. की ज्या देवाने त्याचं अंतकरण मात्र शुद्ध केलं, सारखं तो जळत होता हो अंतकरणामध्ये, की माझं कुणीच नाही, मला लोक टीका करतात, मला नावं ठेवतात. लक्षात घ्या, समाज ना एखाद्या व्यक्तीला तुच्छ समजलं या समाजाने, की तो व्यक्तीला कितीही चांगलं काम करू द्या, त्या व्यक्तीला लोक तुच्छ समजतच असतात. 99 लक्षात घ्या, 99 कामं चांगले करू द्या, 99 गोष्टी चांगल्या करू द्या, परंतु एक काम चुकीचं करू द्या, त्या व्यक्तीला लगेच लोक टीका करतात, नावं ठेवतात. जीव हा सर्व दोषाचा आळा आहे, पुतळा आहे. परंतु लक्षात घ्या, काही लोक तर एखाद्याची चुका नसतानाही त्याच्या टीका करतात आणि त्याचं अंतकरण पोळवतात आणि त्याची समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची बातमी पसरवतात. ही शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो दयानिधी परमेश्वराच्या जवळ गेल्याच्या नंतर, दयानिधी परमेश्वर दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहेत. परमेश्वराच्या ठिकाणी लक्षात घ्या, चोराची सुद्धा सांगात आमच्या परमेश्वराने केलेली आहे, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने केलेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की आमचा देव किती दयानिधी आहे. आम्हाला या चरित्रांवरती, या ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये पाहावयास मिळतं की आमचा देव किती दयानिधी आहे. देवाने प्रत्येकाला साथ दिलेली आहे, देवाने प्रत्येकाला चांगलंच म्हटलेलं आहे. मग आम्ही तुम्ही का म्हणू नये? जगनियंता असणारा तो परमेश्वर, ज्या परमेश्वराच्या प्रवृत्तीने या सृष्टीची रचना झालेली आहे, आम्ही सुद्धा या ठिकाणी जन्माला आलेलो, आम्ही तुम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. मग त्या परमेश्वर जर इतका दयानिधी आहे, त्या परमेश्वराने सांगितलेल्या सूत्रावरती आम्ही तुम्ही का चालू नये? आणि परमेश्वराने सांगितलं कशा करता? काय परमेश्वराच्या स्वार्थाकरता? आम्ही तुम्ही स्वार्थाकरता कामं करतो, आम्ही तुम्ही स्वार्थाकरता बोलतो, परंतु लक्षात घ्या, परमेश्वर कधीही स्वार्थाकरता नाही, तर तुमच्या आमच्या आत्मउद्धाराकरताच खऱ्या अर्थाने आम्हाला तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतात. आणि दयाळूपणे, मयाळूपणे, कृपाळूपणे आमच्या तुमच्यावरती निढळावरती हात ठेवून मायेचा हात तो सदैव आमच्यावरती ठेवतात. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला परमेश्वराने सांगितल्या पद्धतीनेच वागावं लागेल, कुणाचंही अंतकरण दुखवणार नाही असं वर्तन आम्हाला तुम्हाला करावं लागेल. तेव्हा आम्हाला तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या परब्रह्म परमेश्वराच्या मोक्षपदाचा रस्ता रिकामा होईल आणि त्या सुखरूपी कैवल्यपदाला, परमेश्वराच्या मोक्षपदाला आम्ही पोहोचू आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने या ब्राह्मणाला आनंदित केलं आणि चांगल्या प्रकारचं नामकरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर असो, तर आपण या ठिकाणी आजचं सत्र थांबूयात, कारण पुढील लीळा मोठी आहे. तर ती लीळा उद्याच्या सत्रामध्ये आपण घेऊयात आणि पुढील सत्रामध्ये उद्याची लीळा पाहूयात. शुभरात्री, दंडवत प्रणाम.
आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. दंडवत हो.